मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांनी उपोषण आणखी तीव्र करत आजपासून पाणी पिणेही बंद केले आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे। त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही चुकीच्या मार्गाने न जाण्याचा सल्ला दिला आहे। उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे। त्यांना अशक्तपणा आणि कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले आहे। मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनावर कठोर भूमिका घेतली आहे। आझाद मैदान वगळता इतर ठिकाणचे रस्ते मोकळे करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। न्यायालयाने आंदोलकांना ब्रेबॉर्न किंवा वानखेडे स्टेडियममध्ये प्रदर्शन करण्याची परवानगी नाकारली आहे। मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस पाठवून आझाद मैदान लवकर रिकामे करण्यास सांगितले आहे। मराठा आरक्षण उपसमितीच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। त्यांनी काही मागण्या अंशतः मान्य केल्याचे म्हटले आहे, मात्र जरांगे पाटील यांचे समाधान झालेले नाही। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। त्यासाठी त्यांनी 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारावर अध्यादेश काढण्याचा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना कुणबी उपजात म्हणून आरक्षण देण्याचा नवा पर्याय सुचवला आहे। सरकारने कायदेशीर चौकटीत बसणारे निर्णय घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे, परंतु कायद्याच्या बाहेर जाऊन कोणताही निर्णय घेणार नाही असेही स्पष्ट केले आहे। जरांगे पाटील यांनी सरकारवर आंदोलकांना त्रास देत असल्याचा आरोप केला आहे। पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था बंद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे।